नमस्कार. आज सकाळी उठले, आधी स्वयंपाक आवरून घेतला आणि प्रकाश त्याच्या कामानिमित्त बाहेर गेला होता, तर मग मी माझं घरचं काम आवरायला घेतलं. तर आज सगळ्यात आधी तर मी भांडे घासून घेतले, कारण सकाळचे स्वयंपाकाचे भांडे खूप पडतात आणि ते जर का आवरले नाही ना, मग किचनमध्ये दुसरं काम पण करूशी वाटत नाही आणि परत कंटाळा येऊन जातो. बाकीची कामं तसेच पडून राहतात आणि एकदा सकाळी घासले नाही ना भांडे, ते दिवसभर तसेच पडून राहतात माझ्याकडून. त्यामुळे आधी भांडे घासले, त्याच्यानंतर मग किचन साफ करून घेतलं. गॅस वगैरे धुवून घेतला आणि कपडे मी ऑलरेडी भिजत घातले होते. म्हटलं भांडे घासेपर्यंत कपडे भिजून जातील, मग लगेच निघून जातात. जास्त काही त्यांना घासत बसायची गरज नाही लागत आणि रोजचे घालायचे कपडे काही लगेच निघतात. त्यामुळे कपडे धुवून घेतले आणि कपडे वाळत घातले. त्यानंतर कालचे वाळलेले कपडे घेऊन आले, व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि कपडे ना माझे खूप झालेले आहेत आणि कपाट किती पण आवरली ना तरी अस्तव्यस्तच होत असतात. तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रकाशने काल त्याचे शर्ट्स इस्त्रीला दिले होते, तेच मी जाऊन घेऊन आले हे सगळं आवरल्यानंतर. आणि मी मोजले नव्हते शर्ट तिथं की किती होते, मग घरी आल्यानंतर ते मोजून व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या आणि माझी गॅलरी पण मी घासून घेतली, कारण रोज तर पुसून घेतेच फरशा पुसताना, पण आठवड्यातून एकदा तर मी ते व्यवस्थित करून घासून घेते. आणि त्यानंतर गॅलरी वगैरे धुवून झाली व्यवस्थित. असा होता आजचा माझा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.